ओके, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डायनॅमिक स्टेट स्टडी केली होती. डायनॅमिक स्टेट ऑफ दी बॉडी. आणि या डायनॅमिक स्टेटमध्ये मी तुम्हाला मेटाबॉलिझमबद्दल सांगितलेलं. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा बायोमॉलिक्यूल जे आहेत ते प्रेझेंट आहेत. आणि या सगळ्या बायोमॉलिक्यूलचा टर्नओव्हर जो आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते फिक्स राहतं. फॉर एक्झाम्पल यांचं कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर सेल किंवा मोल्स पर लिटर या युनिटमध्ये एक्सप्रेस केलं जातं. आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स राहतं कारण हे जे सबस्टन्सेस आहेत हे सबस्टन्सेस दुसऱ्या सबस्टन्सेसमध्ये कन्वर्ट होत राहतात किंवा दुसऱ्यांपासून हे सबस्टन्सेस जे आहेत ते तयार होत राहतात. ओके, सो हे कंटिन्युअस आपल्या सेलमध्ये आपल्या बॉडीमध्ये सुरू राहतं. ओके, आणि त्यांचा टर्नओव्हर किंवा एक कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बॉडीमध्ये फिक्स राहत असतं. सो आता हे सगळे जे बायोमॉलिक्युल्स आहेत किंवा जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते वेगवेगळ्या रिॲक्शन्समधून फ्लो होत असतात, ज्याला आपण मेटाबॉलिक फ्लक्स असं म्हणतो. तर हा जो मेटाबॉलिक फ्लक्स किंवा हे जे मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये सुरू आहे या मेटाबॉलिक रिॲक्शन सगळ्या कॅटलाइज्ड रिॲक्शन असतात. एकही बॉडीमधली रिॲक्शन अशी नाही की जी अनकॅटलाइज्ड आहे. सगळ्या मेटाबॉलिक रिॲक्शन या कॅटलाइज्ड असतात. फक्त या ठिकाणी कॅटलिस्ट हा वर्ड यूज न करता एन्झाईम हा वर्ड यूज केला जातो, जे रिॲक्शनचा रेट एनहान्स करतात. सो स्लोली तुम्ही एन्झाईम या पॉईंटकडे कन्वर्ट किंवा तुम्ही तो पॉईंट स्टडी करायला सुरुवात करत आहात की एन्झाईम आणि त्याचा रोल आपल्या बॉडीमध्ये कसा आहे. सो एन्झाईम्स आर दी सबस्टन्सेस विच एनहान्सेस द रेट ऑफ रिॲक्शन. एन्झाईम म्हणजे असा सबस्टन्स जो रिॲक्शनचा रेट एनहान्स करणारे किंवा इन्क्रीज करणारे, यांना आपण एन्झाईम्स असं म्हणतो. सो आपल्या बॉडीमधल्या सगळ्या केमिकल रिॲक्शन ज्या आहेत ह्या कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे. कुठलीही एकही रिॲक्शन अनकॅटलाइज्ड नाही. आणि ह्या रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी त्यांचा रेट वाढवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स प्रेझेंट असतात. सो इथपर्यंत आपलं झालं होतं. नेक्स्ट इज मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग. लिव्हिंग असण्यासाठी जे मेटाबॉलिक बेसिस आहे ते आपण नेक्स्ट बघतोय. सो बघा, मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग मध्ये सांगितले देयर आर मेटाबॉलिक पाथवेज ऑकरिंग इन आवर बॉडी कंटिन्युअसली. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे मेटाबॉलिक पाथवेज आहेत ते कंटिन्युअसली सुरू असतात. सो हे जे मेटाबॉलिक पाथवेज आहेत याच्यामध्ये काय होत असतं तर बघा, काही मेटाबॉलिक पाथवेज जे आहेत यांच्यामध्ये सिंपल सबस्टन्सेस कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट होत असतात. सिंपल सबस्टन्सचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं? कॉम्प्लेक्समध्ये. फॉर एक्झाम्पल, आपल्या ब्लडमध्ये आपल्या सेलमध्ये सपोज अमिनो ॲसिड्स आहेत आणि हे वेगवेगळे अमिनो ॲसिड्स एकमेकांना लिंक केले जातात आणि डिफरंट अमिनो ॲसिड एकमेकांना लिंक करून यांच्यापासून प्रोटीन जे आहे ते तयार केलं जातं. सो सिंपल सबस्टन्स काय सांगितलं? अमिनो ॲसिड. सो हे वेगवेगळे सिंपल सबस्टन्सेस कनेक्ट होऊन कोणता कॉम्प्लेक्स सबस्टन्स तयार झाला तर प्रोटीन. ओके, सो पहिला मी सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे मेटाबॉलिक पाथवेज म्हणजे रिॲक्शन होत असतात. काल आपण बघितलेलं आहे की आपल्या बॉडीमधल्या बऱ्यापैकी रिॲक्शन आयसोलेटेड नसतात. म्हणजे एक रिॲक्शन एकटीच झाली असं होत नाही. ही रिॲक्शन पुढच्या रिॲक्शनला कनेक्टेड असते, ती त्याच्या पुढच्या रिॲक्शनला कनेक्टेड असते. सो अशा रिॲक्शन एकमेकांना कनेक्टेड असतात आणि या कनेक्टेड रिॲक्शनलाच आपण मेटाबॉलिक पाथवेज असं म्हणतो. सो तुम्हाला दोन टाईपचे मेटाबॉलिक पाथवे सांगितले होते. काही पाथवेज लिनियर असतात तर काही पाथवेज जे आहेत ते सर्क्युलर असतात. सो दोन टाईपचे आहेत. त्यात ग्लायकोलिसिस जर तुम्ही बघाल तर ग्लायकोलिसिस लिनियर पाथवे आहे, ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये केलं जातं. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये केलं जातं. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमध्ये केलं जातं. या पद्धतीने आणि फायनली अशा 10 रिॲक्शन होणार आहेत आणि तुम्हाला पायरुव्हिक ॲसिड मिळणार आहे. सो बघा, एक रिॲक्शन दुसऱ्याला लिंक आहे आणि याच्या लिंक रिॲक्शन सिरीजमध्ये प्रेझेंट आहे, सायक्लिक नाही आहे. म्हणजे ही याच्या पायरुव्हिक ॲसिडपासून पुन्हा तुम्हाला ग्लुकोज मिळणार नाही आहे. सो सिरीजमध्ये आहे आणि याला आपण म्हणणार लिनियर पाथवे. ओके, काही रिॲक्शन ज्या आहेत त्या सायक्लिक किंवा काही मेटाबॉलिक पाथवे जे आहेत ते सायक्लिक असतात. सायक्लिक मेटाबॉलिक पाथवेमध्ये फॉर एक्झाम्पल ऑक्झॅलिक ॲसिड आहे. ओके, TCS हे तुम्ही दहावीत ऐकलेले. ऑक्झॅलिक ॲसिड ॲसिटिक कोए बरोबर कंबाईन होणार आणि सिट्रिक ॲसिड फॉर्म होणार. त्याच्यापासून नेक्स्ट असे वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. पुन्हा फायनली ऑक्झॅलिक ॲसिड रिटर्न तयार होतो. सो काही रिॲक्शन जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये या सर्क्युलर वेने रन होत असतात. अशा पाथवेजने आपण म्हणतो सायक्लिक पाथवेज. सो आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन्स होतात वेगवेगळ्या. बऱ्याच रिॲक्शन आयसोलेटेड नाही तर त्या दुसऱ्याला लिंक आहेत.
लिंक असणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये मेन 2 टाईप पडतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या रिॲक्शन आहेत त्या मे बी लिनियर असू शकतात किंवा सायक्लिक असू शकतात. मी तुम्हाला ते आत्ताच एक्सप्लेन केलं. सो याच मेटाबॉलिक पाथवेज बद्दल अजून काय डिटेल दिलेले बघा. मेटाबॉलिक पाथवेज, काही मेटाबॉलिक पाथवेज मध्ये सिंपल सबस्टन्सेस पासून कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस तयार होतात. जसं की वेगवेगळे अमीनो ऍसिड लिंक होतात आणि काय तयार केलं जातं, प्रोटीन जे आहे ते तयार केलं जातं. तर यांना म्हणणार आपण अशा पाथवेजना ज्यांच्यामध्ये सिंपलचं कन्व्हर्जन कॉम्प्लेक्स मध्ये केलं जातं अशाला म्हटलं जातं एनाबॉलिक पाथवेज. नेम लक्षात ठेवा, त्यांना आपण एनाबॉलिक पाथवेज म्हणणार. आणि या एनाबॉलिक पाथवेजना एनर्जी लागते, म्हणजे बाहेरून एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते, तर सिंपल सबस्टन्सचं कन्व्हर्जन कॉम्प्लेक्स मध्ये होणार आहे. हे 3 पॉइंट तुम्हाला या पाथवे बद्दल लक्षात ठेवायचे. सो काय काय सांगितलं. फर्स्ट, इन सम मेटाबॉलिक पाथवेज simple substances are converted into complex substances. For example, एक example सांगितलं, amino acid when linked to each other we get protein. So simple आहे amino acid आणि protein जे आहे ते complex आहे. Okay. So these pathways are called as anabolic pathways. Next, these pathways require energy. या pathwayना कशाची गरज आहे, बाहेरून एनर्जी सप्लाय करावी लागते तर ही रिॲक्शन होणार आहे. ओके, ही झाली ह्या पाथवेज. नेक्स्ट, काही पाथवेज असेही असतात ज्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस ब्रेक होतात आणि सिंपल सबस्टन्सेस तयार होतात. सो देयर आर सम पाथवेज इन विच कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आर ब्रोकन डाउन इनटू सिंपल सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल, आताच एक्झाम्पल घ्या, ग्लुकोज हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे आणि या ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ऍसिड मध्ये करणं. पायरुव्हिक ऍसिड कंपॅरेटिव्हली सिंपल आहे. सो कॉम्प्लेक्स पासून सिंपल सबस्टन्स तयार करणं असा जर पाथवे असेल तर त्या पाथवेला म्हणायचा कॅटाबॉलिक पाथवे. कॅटाबॉलिक पाथवे जे आहेत यांच्यामध्ये एनर्जी रिलीज होते, एनर्जी बाहेर टाकली जाते. जसं की तुम्ही एरोबिक रेस्पिरेशन 10th मध्ये थोडंफार शिकलेलं आहात. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ग्लायकोलिसिस होतं, ग्लायकोलिसिस नंतर TCA सायकल होते, त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असते आणि या वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये रिलीज झालेली जी एनर्जी आहे ती एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये ट्रॅप केली जाते. सो हे मेन 2 पाथवेज तुम्हाला समजले का बघा, मेटाबॉलिक पाथवेज. आणि हे जे बोर्डवरती पॉइंट लिहिलेले आहेत हे सगळ्यांनी नोट करा. सो या पाथवेज मध्ये जी काही एनर्जी रिलीज होती, सम पाथवेज आर कॉल्ड ॲज कॅटाबॉलिक पाथवे. आणि या कॅटाबॉलिक पाथवेज मध्ये जी एनर्जी रिलीज होते ही एनर्जी आपण ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट याच्या बॉन्ड मध्ये स्टोअर करायला शिकलो, आपली बॉडी शिकली. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल हे पहिलं जर ॲडेनाइन असेल तर या ॲडेनाइनला 3 फॉस्फोरिक ऍसिड जे आहेत ते अटॅच असतात. सो याला आपण ATP ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट असं म्हणतो. हा जो फॉस्फेट ईस्टर बॉन्ड आहे या बॉन्ड मध्ये ती एनर्जी स्टोअर राहते. सो कॅटाबॉलिक पाथवे मध्ये जी काही एनर्जी रिलीज होते ती एनर्जी ATPचे जे बॉन्ड आहेत त्या बॉन्ड मध्ये स्टोअर करून ठेवली जाते. सो एनर्जी रिलीज इन कॅटाबॉलिक पाथवे is stored in ATP. ओके, कॅटाबॉलिक पाथवे मध्ये जी काही एनर्जी रिलीज होते तर ती एनर्जी ATPच्या बॉन्डमध्ये ATP मध्ये ती एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते. जेव्हा आपल्याला या एनर्जीची रिक्वायरमेंट असेल त्यावेळी त्या बॉन्डमधली एनर्जी जी यूज केली जाते. सो मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग जे आहे तो पॉईंट झालेला आहे. मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग मध्ये तुम्हाला 3च पॉईंट लक्षात ठेवायचे. फर्स्ट, in some metabolic pathways simple substances are converted into complex substances. Those pathways are called as anabolic pathway and these pathways require energy. And there are some metabolic pathways in which complex substances are broken into simple substances. Such pathways are called as catabolic pathway. In catabolic pathway energy is released and our body is learned to store this energy in ATP. आपली बॉडी जी आहे तिनं लर्न केलेलं आहे की ही रिलीज होणारी जी एनर्जी आहे ती ATP मध्ये कशी स्टोअर करायची. आणि ही जी ATPच्या फॉर्ममध्ये जी एनर्जी आहे ही एनर्जी जेव्हा आपल्याला गरज आहे त्यावेळी आपण ही एनर्जी यूज करणार आहोत. सो दिस इज अबाउट दी मेटाबॉलिक बेसिस फॉर लिव्हिंग. हे लिव्हिंगसाठी मेटाबॉलिक बेसिस दिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे द लिव्हिंग स्टेट.
लिव्हिंग स्टेट बद्दल काय सांगतात बघा. कधी म्हणायचं की आपण लिव्हिंग आहोत किंवा लिव्हिंग स्टेट म्हणजे कोणती स्टेट असते आणि जेव्हा डेड होणार तेव्हा बॉडीमध्ये काय चेंज आहे. तर लिव्हिंग स्टेट तुम्ही शिकला तर तुम्हाला डेड असताना काय नाही होणार हे लक्षात येईल. द लिव्हिंग स्टेट ओके. सो द लिव्हिंग स्टेट आतापर्यंत आपल्याला हे समजलेले की इन आवर बॉडी देयर आर 10 and thousands 10 and thousands of chemical compound. Are there which are also called as biomolecules. या कंपाऊंडनाच आपण काय म्हणतोय बायोमॉलिक्युल्स असं म्हणतो. बघा इन आवर बॉडी देयर आर 10 and thousands of chemical compound. आपल्या बॉडीमध्ये हजारो केमिकल कंपाऊंड आहेत ते प्रेझेंट आहेत आणि या केमिकल कंपाऊंडनाच आपण बायोमॉलिक्युल्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा सांगितलेले इन these biomolecules each chemical compound is present in specific concentration. प्रत्येक केमिकल कंपाऊंड जो आहे तो स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रेझेंट असतो. त्याचं ठरलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता किती कॉन्सन्ट्रेशन असतं. फॉर एक्झाम्पल ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या ब्लड मध्ये किती आहे तर जवळपास 4.5 to 5 मिलीमोलार एवढं असतं. 4.5 to 5 मिलीमोलार एवढ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ग्लुकोज प्रेझेंट असतो. आणि जर तुम्ही हार्मोन्स बघितलं तर हार्मोन्सचं आपल्या बॉडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे नॅनोग्रॅम मध्ये असतं. दे आर प्रेझेंट इन दी नॅनोग्रॅम अमाउंट. ओके. सो हे याच्यामध्ये फरक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा काय काय सांगितलंय. फर्स्ट इन आवर बॉडी और इन आवर सेल देयर आर 10 and thousands of chemical compounds are there which are also called as biomolecules. Next each chemical compound is present in specific concentration. प्रत्येक केमिकल कंपाऊंड जो आहे तो स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आपल्या ब्लड मध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 4.5 to 5 मिलीमोलार एवढं आणि एवढंच कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातं. म्हणजे ग्लुकोजची लेवल यापेक्षा जास्तही होऊ दिली जात नाही आणि यापेक्षा कमीही होऊ दिली जाते. बघा सपोज 4.5 किंवा आपण 5 कन्सिडर करूया. 5 मिलीमोलारपेक्षा जर जास्त ग्लुकोज व्हायला लागला तर एक्स्ट्राचा ग्लुकोज लिव्हरमध्ये नेऊन स्टोअर केला जातो ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. आणि समजा 5 मिलीमोलारपेक्षा ग्लुकोजची लेवल कमी व्हायला लागली तर लिव्हरमधलं ग्लायकोजन ब्रेक केलं जातं. कन्व्हर्जन त्याचं ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि हे ग्लुकोज ब्लडमध्ये रिलीज करून पुन्हा ती लेवल नॉर्मलला आणली जाते. सो प्रत्येक केमिकलची प्रत्येक बायोमॉलिक्युलची लेवल त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक डेफिनेट आहे, फिक्स आहे, चेंज होत नाही. ते फिक्स ठेवलं जातं. आणि एक्झाम्पल 2 दिलेले ग्लुकोजचं लेवल आहे हे लक्षात ठेवा. ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन 4.5 to 5 मिलीमोलार असतं आणि हार्मोनचं कॉन्सन्ट्रेशन नॅनोग्रॅममध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा द मोस्ट इम्पॉर्टंट बायोलॉजिकल फॅक्ट ऑफ बायोलॉजिकल सिस्टम इज दॅट ऑर्गॅनिझम एक्झिस्ट इन स्टेडी स्टेट. ऑर्गॅनिझम एक्झिस्ट इन स्टेडी स्टेट. ऑर्गॅनिझम किंवा आपली बॉडी जी आहे ही स्टेडी स्टेटमध्ये असते. ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ बायोलॉजिकल सिस्टम इज दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन स्टेडी स्टेट. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टेडी स्टेटमध्ये असतात. कॅरेक्टराइज्ड बाय concentration of each biomolecule. ओके. सो ऑर्गॅनिझम बद्दल किंवा ऑर्गॅनिझमच्या सिस्टीम बद्दल अजून एक फॅक्ट काय आहे तर ऑर्गॅनिझमची जी सिस्टीम आहे ती स्टेडी स्टेटमध्ये असते. मग आता पुन्हा प्रश्न की स्टेडी स्टेट म्हणजे काय
तर एक कॉन्स्टंट स्टेट मेंटेन केलेली असते. सो स्टेडी स्टेटमध्ये असते. आणि स्टेडी स्टेट कशाला म्हणणार तुम्ही? कॅरेक्टराइज्ड बाय कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच बायोमॉलिक्यूल. म्हणजे जसं मी आता म्हटलं की ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 4.5 to 5 मिलीमोलार आहे. सो ग्लुकोजचं तेवढंच कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातं. सो तुम्ही कधीही जर ब्लडमध्ये चेक केलं तर ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन 5 मिलीमोलार एवढंच जर असेल तर ते कुठल्या स्टेटमध्ये आहे? स्टेडी आहे. त्याची लेवल चेंज होत नाही, जास्त पण होत नाही, कमी पण होत नाही. हे एकाचं सांगितलं. असं बऱ्यापैकी सगळ्यांचं तुम्ही टेम्परेचर बघा. आपल्या बॉडीचं टेम्परेचर एक कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. त्यापेक्षा जास्त होऊ दिलं जात नाही, कमी होऊ दिलं जात नाही. सो ही कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सिस्टीमची जी कॅरेक्टरिस्टिक आहे की त्याची बॉडी जी आहे ती स्टेडी स्टेटला असते. प्रत्येक गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते फिक्स असतं, डेफिनेट असतं. ते शक्यतो चेंज होत नाही. ओके, आता तुम्हाला हे माहिती आहे की केमिकल आणि फिजिक्समध्ये आपण प्रोसेसेसमध्ये शिकलेलो आहोत की बायोमॉलिक्युलर आणि मेटाबॉलिक फ्लक्स, केमिकल अँड बायोलॉजिकल फिजिकल प्रोसेस मूव्ह स्पॉन्टेनियसली टू इक्विलिब्रियम. केमिकल and physical process move spontaneously to equilibrium. केमिकल किंवा फिजिकल प्रोसेस ज्या आहेत त्या कंटिन्युअसली मूव्ह करतात आणि शेवटी त्या इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचतात. जेव्हा कुठलीही प्रोसेस इक्विलिब्रियमला पोहोचते तेव्हा ती वर्क करत नाही. ॲट इक्विलिब्रियम system do not perform work. जर कोणतीही सिस्टीम इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचली तर त्या कंडिशनमध्ये ती वर्क परफॉर्म करत नाही. त्या कंडिशनमध्ये ती वर्क करणार नाही. मग तुम्ही इमॅजिन करा की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आपली बॉडी स्टेडी स्टेटला आहे, पण ही स्टेडी स्टेट का कंटिन्युअस रिॲक्शन ह्या ज्या आहेत जसं केमिकल आणि फिजिकल प्रोसेसेस स्पॉन्टेनियसली मूव्ह होत इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचतात, तसं आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या रिॲक्शन सुद्धा हळूहळू इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचल्या तर इक्विलिब्रियमला पोहोचल्यानंतर काही नाही होणार आहे, कुठलंही वर्क होणार नाही. आपल्या बॉडीमध्ये मात्र कंटिन्युअस वर्क चालू असतं. हार्टबीट होतंय, आपण रेस्पिरेशन करतोय, डायजेशनचं वर्क सुरू आहे. सो कंटिन्युअस वर्क सुरू असतं. जर आपली बॉडी आपली सिस्टीम जर इक्विलिब्रियमला पोहोचली तर वर्क होणार नाही. आणि वर्क होणार नाही म्हणजे हार्टबीट नाही होणार, रेस्पायर नाही करता येणार, म्हणजेच आपण लिव्हिंग असणार नाही. सो आपली बॉडी जर इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचली तर आपण अलाइव्ह असू का त्या स्टेटमध्ये? आपण अलाइव्ह असणार नाही, तेव्हा आपण डेड झालेलो असतो. सो आपल्याला इक्विलिब्रियमला पोहोचून चालत नाही. सो आपली बॉडी कंटिन्युअस एफर्ट घेत असते. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक कंटिन्युअस एफर्ट. Living organism take effort to maintain non-equilibrium state. इक्विलिब्रियम स्टेटला जाऊन न देणं म्हणजे नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहण्यासाठी आपली बॉडी कंटिन्युअस एफर्ट घेत असते. कारण आपण जर इक्विलिब्रियमला पोहोचलो तर काय होणार नाही? वर्क होणार नाही. आणि वर्क होणार नाही म्हणजेच आपण अलाइव्ह असणार नाही, डेड होणार. सो आपल्याला जिवंत राहायचंय म्हणजे आपली बॉडी इक्विलिब्रियमला जाऊ द्यायची नाही. आणि इक्विलिब्रियमला जाऊ नये म्हणून आपण एफर्ट्स घेत असतो. सो तिथे एक बोल्डमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे बुकमध्ये. Hence, the living state is a non-equilibrium steady state. Hence, living state is a non-equilibrium steady state. Okay, non-equilibrium steady state मध्ये आहात म्हणजे तुम्ही लिव्हिंग आहात. म्हणजे तुमची बॉडी इक्विलिब्रियमला सिस्टीम पोहोचलेली नाही, पण कोणत्या स्टेटमध्ये आहे? स्टेडी स्टेटमध्ये आहे. वेगवेगळ्या मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्स्टंट ठेवलं जातं, स्टेडी स्टेटमध्ये नाही ठेवलं जाते. स्टेडी स्टेट टू बी एबल टू परफॉर्म वर्क. टू बी एबल टू परफॉर्म वर्क. वर्क परफॉर्म करण्यासाठी आपली बॉडी जी आहे ते
नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट मध्ये ठेवली जाते. इक्विलिब्रियमला जर पोहोचली तर वर्क होणार नाही. सो काय काय पॉइंट सांगितले बघा लिव्हिंग स्टेट मध्ये. फर्स्ट सांगितलं तुम्हाला 10 and thousands of chemical compounds are there in our body, in our cell, and those compounds are otherwise also called as biomolecules. Next, each chemical compound is present in specific concentration in our body. For example, glucose is present in 4.5 to 5 millimolar concentration. Hormones are present in nanogram. Okay. So organism exists in steady state. कोणताही ऑर्गॅनिझम जो आहे तो स्टेडी स्टेट मध्ये एक्झिस्ट करत असतो. स्टेडी स्टेट मध्ये राहतो किंवा त्याची सिस्टीम स्टेडी स्टेट मध्ये राहणं हे लिव्हिंगचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. पण स्टेडी स्टेट म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट आपल्या बॉडीमधली कुठलीही केमिकल त्याचं एक फिक्स कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करते, याला स्टेडी स्टेट असं म्हटलं जातं. नेक्स्ट काय दिलेलं बघा, केमिकल अँड फिजिकल प्रोसेसेस जर आपण बघितल्या तर त्या कंटिन्युअसली मूव्ह करत कुठे जाऊन पोहोचतात, इक्विलिब्रियमला. पण जर आपण इक्विलिब्रियमला जाऊन पोहोचलो तर आपली बॉडी, आपली सिस्टीम वर्क परफॉर्म करणार नाही. ओके. आणि वर्क परफॉर्म करणार नाही म्हणजे आपण अलाइव्ह असणार नाही. सो जर आपल्याला अलाइव्ह राहायचं असेल तर आपली बॉडी कशामध्ये मेंटेन केली पाहिजे, नॉन इक्विलिब्रियम मध्ये मेंटेन केली पाहिजे. सो बघा, हेन्स लिव्हिंग स्टेट इज ए नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट. लिव्हिंग स्टेट म्हणजे काय आहे, नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट टू बी एबल टू परफॉर्म वर्क, ज्याच्यामध्ये आपण वर्क परफॉर्म करायला एबल असतो. ओके. नेक्स्ट काय दिलेलं बघा, याच्यामध्ये मेनली दिलेलं आहे वी रिक्वायर एनर्जी इनपुट टू मेंटेन नॉन इक्विलिब्रियम. आपल्याला काय प्रोव्हाइड करावं लागतं, टू मेंटेन नॉन इक्विलिब्रियम एनर्जी इनपुट इज नेसेसरी. ओके. नॉन इक्विलिब्रियमला राहण्यासाठी एनर्जी इनपुट जो गरजेचा आहे किंवा नेसेसरी आहे वर्क करण्यासाठी. ओके. नेक्स्ट बघा, मेटाबॉलिझम प्रोव्हाइड मेकॅनिझम टू प्रोड्यूस एनर्जी. हेन्स आता ही जी एनर्जी तुम्हाला सांगितलं की नॉन इक्विलिब्रियमला राहण्यासाठी कशाची गरज आहे, एनर्जीची गरज आहे. आणि एनर्जी कशामधून मिळणार आहे आपल्याला, मेटाबॉलिझम मधून. मेटाबॉलिझम प्रोव्हाइड दिस एनर्जी. नॉन इक्विलिब्रियमला राहण्यासाठी जी एनर्जी लागते ती कशामधून मिळणार आहे आपल्याला, मेटाबॉलिझम मधून मिळणार आहे. सो इन शॉर्ट आपण लिव्हिंग आहोत म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस मेटाबॉलिझम होतंय. बघा आता आपण रिव्हर्स जाऊया. आपण लिव्हिंग आहोत म्हणजे काय होतंय, मेटाबॉलिझम होतंय. मेटाबॉलिझम होतंय म्हणून काय तयार होतीये, एनर्जी तयार होतीये. एनर्जी तयार होतीये म्हणून आपल्या बॉडीमध्ये नॉन इक्विलिब्रियमची स्टेट मेंटेन होते. नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट मेंटेन होते. आणि ही जर स्टेट असेल, नॉन इक्विलिब्रियमची स्टेट जर असेल तर आपली बॉडी काय परफॉर्म करू शकते, वर्क परफॉर्म करू शकते आणि आपण अलाइव्ह राहू शकतो. सो इन शॉर्ट आपल्याला जर अलाइव्ह राहायचं असेल तर बेसिकली तुम्ही फायनली पुन्हा कुठे येत आहे, मेटाबॉलिझमकडे. आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम जर झालं तरच आपण अलाइव्ह राहणार आहोत. पुन्हा एकदा सांगते, मेटाबॉलिझम जर झालं तर एनर्जी प्रोड्यूस होईल. एनर्जी जर प्रोड्यूस झाली तर ही एनर्जी नॉन इक्विलिब्रियमची स्टेट, स्टेडी स्टेट मेंटेन करायला हेल्प करेल. नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेटमध्ये जर असाल तर तुमच्या बॉडीमध्ये वर्क होईल आणि जर वर्क होत असेल तरच तुम्ही अलाइव्ह राहणार आहात. ओके. सो दिस इज अबाउट दी लिव्हिंग स्टेट. लिव्हिंग स्टेट कशाला म्हणायचं, नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट ज्याच्यामध्ये वर्क केलं जातं या स्टेटला आपण लिव्हिंग स्टेट असं म्हणतो. सो सगळ्यांना हा पॉईंट समजलाय का बघा.